आई बाबा, तुम्ही असे अचानक कसे काय? मला तर काही सांगितलंही नाही का तुम्ही येणार आहे म्हणून. कालच तर मी खोलीवर आले, काल तर मला काही सांगितलं बी नाही. बाबा आई तू नाही सांगितलं मला. मग आता येते वेळी आता इथं फोन करायला पाहिजे होता, आता फोन नाही केला. आता मी कॉलेजला जात होते आणि गेले असते कॉलेजला, तर मग सांगायला तर पाहिजे होतं येवाच्या वेळेस. आम्ही डायरेक्टच आलो. आम्ही तुले सांगतच नव्हतं. आम्हाला येणं काही आम्ही ठरवलं नव्हतं काही येतो म्हणून, पण आम्हाला भाग पडलं येणं म्हणून आम्ही आलो ना. आम्हाला माहितच होतं तर ह्या टायमापर्यंत तू घरीच राहतं, रूमवरच राहतं म्हणून. भाग पाडलं तुम्हाला ये नको ना. आई बाबा काय झालं, काहून आले तुम्ही? पद्यानं काही केलं काय? नाही बेटा, पद्यानं काही नाही केलं. पद्यानं काही केलं असतं तर त्या हॉस्टेलवर गेलो असतो. पण बाई इथं गोष्ट तुही आहे. कल्याणी तुझ्यासाठी आलो आम्ही दोघंही इथं. आम्ही अर्जंट आलो. काल माहीत झालं ना, आज सकाळी उठून डायरेक्ट इकडे आलो. माई बाबा म्या काय केलं? काय माहित झालं तुम्हाला? कोण काही सांगितलं का तुम्हाला? हो कल्याणी, काल तू आणि तो पार्वतीचा भाऊ दिसले म्हणते इंदिराले बोलताना. तू खोलीवरून तिथं कायले गेली होती ऑटो स्टँडवर त्याच्या संग बोलाले? काही गरज पडली तुला त्याच्या संग बोलायची? तुला किती वेळा सांगितलं का त्याच्या संग बोलायचं नाही, तो माणूस साजरा नाही. तरी बी तू त्याच्या संग बोलायला गेलती. तर इंदिरानं पाहिलं ना तुम्हाला दोघाले? बाई हे पाय कल्याणी, बदनामी झाली नाही पाहिजे बेटा. ध्यानात ठेव. हे असं बोलणं बरोबर नाहीये. परक्या माणसासंग बोलणं बरोबर नाहीये बेटा. ते गोष्ट आहे काय बाबा? ते असं झालं का त्याच्या कनी माझ्याकडे पैसे होते. ते पैसे तर लय पैसे होते व, आणि तू दिल्ली बी तर होती ना ते पैसे. एक वेळा सांगत होती नेऊन देतो म्हणे, नेऊन तर दिल्ली होती ना. आता किती पैसे आहेत त्याच्या ताईकडे? ते दुसरे आई ते तेव्हाचे तेव्हाच नेऊन दिले, आणि दुसरे ते दिवाळीचे पहिले संगच आलो होतो आम्ही. मी गेली त्याच्यात ते बी येऊन गेले होते त्याच गाडीमध्ये. तर माझ्याजवळ अजूनही चिल्लर नव्हते, त्याने दिले होते. तर मग देतो म्हणे. मग ते डायरेक्ट चाललेच गेले त्याच्या गावाला. मग आता आले तर मी पैसे देवायला गेली होती काल त्याले. आणि इंदिरा मोठी आईनं तुमच्याजवळ सांगितलं का? चढून चढून सांगितलं असेल मग त्याईनं तुमच्याजवळ. नाही, काही चढून चढून नाही सांगितलं तिनं. तिनं फक्त एवढंच सांगितलं का कल्याणी आणि पार्वतीचा भाऊ संदीप हे दोघं बोलत बोलत होते म्हणे. एवढंच सांगितलं, दुसरं काही नाही सांगितलं. आणि मी तिले बोलले मी म्हणे का काऊन हिंट एकटी एकटी खोलीवर रात जाय, इकडे कायले आली अशी बोलली म्हणते मी तिले. हो म्हणे मोठी आई काय इकडे आली म्हणे गेले. तो बाई कल्याणी, माझी गोष्ट लक्षात नाही येऊन राहिली का मा तुया? आता काय करू मी असं का माझी गोष्ट तुझ्या लक्षात येईन? तुझे मोबाईल घेऊन दिलो तर तुझ्या कामासाठी घेऊन दिलो. तर तुला ते फेसबुक खोलून ते तसं केलं. ते पोलीस घेऊन आले घरी, घरपर्यंत. ते अमेरिकाचं पोरग ते तसं केलं झालं. ते इकून तिकून निपटलं. आता इकडे लावलं का तुला असं करणं? काऊन बाई? आता बापाले जिथं तुला चांगलं नाही वाटून राहिलं काय? बाप जिथं आहे चांगलं नाही वाटून राहिलं का? चांगलं उच्ची मान करून जगून राहिला तर तुले वाटून नाही राहिलं का चांगलं? काऊन बाई मान खाली घालायला लावतो बापाले? बाबा गलती झाली माझ्या तेव्हा. नवीन नवीन मोबाईल होता म्हणते. मी कधी ते फेसबुक पाहिलं नव्हतं. मग एकदम पाहायला गेली तर ते गलती झाली माझ्या. आता थोडी तशी गलती होईल माझ्या. आता समजदार आहो मी. आता मला सगळं समजते. कशात माय सुख आहे आणि कशात माय दुःख आहे सर मला समजते. बस तेवढं समजून घे, दुसरं काही नाही. चल आता चालतो आम्ही. तुला उशीर होत असं कॉलेजला जायला. हेच सांगायला आलते का बाबा? हो तेच सांगासाठी आलो आणि तुला समजावासाठी आलो. तुले त्याला समजावलो मी. तर म्हटलं एवढं समजावलं मी, मा तोंडावर हो म्हणते, मी तसं करणार नाही म्हणते बाबा. आणि तिकडे जाऊन तसंच करते पोरगी. म्हणून मला असं वाटलं का तू मला काही फसवतो का, काही चॅट देतं मला. म्हणून मी आलो अजून समजा आले. अजून एक वेळा समजावतो तुले बाई. आपलं करिअर, आपलं भविष्य तुझ्या हातात आहे. तुला सुधरवायचं आहे का तुला बिघडवायचं आहे? सुधरवायचंच आहे ना बाबा, मला सुधरायचंच आहे. आणि माझ्या संग संग तुमचंही भविष्य सुधरायचं आहे मला. ते आमचं भविष्य नको सुधरव तू. आमचं जे आहे ते त्या गावात आहे, वावर आहे, म्हशी आहे, घरदार आहे. तू हे सुधरव फक्त. चांगली राह फक्त तू. चांगली इमानदारीनं राह, खोटं बोलू नको. आई मी काय खोटं बोलन? मी नाही खोटं बोलत. ठीक आहे मग बाई कल्याणी. आता चांगली मन लावून अभ्यास कर आणि मग ये गावात. मग आपण तुझ्या नोकरीचं घे पाहून घेऊ. पाणी पडत वरी चांगली नोकरी गिकरी पाहून घेऊ. आता निघतो आम्ही. हो बाबा ठीक आहे. बापरे बरं झालं लवकरच येऊन गेले आई बाबा. मी ऑटो स्टँडवर जावाच्या पहिले, नाही तर ऑटो स्टँडवर गेली असती आणि अजून पिंकीच्या मामासंग बोलताना दिसली असती तर अजून काही वेगळंच समजून गेले असते. बाबा बी ना आई बी आहे तर काही नाही. मी मला फक्त माफी मागायची आहे त्याच्यासोबत. पण आई बाबाला काही वेगळंच वाटलं असतं. इंदिरा मोठ्या आईवरच विश्वास केला असता का हा बाबा तसंच बरोबर आहे म्हणून.
वाचली बापा, वाचली आज मी. आता जातो बो आता कॉलेजला. आता संध्याकाळी पाहिन, आता संध्याकाळी बोला लागन त्याच्यासोबत. थोडंसंच बोलन, नाही तर अजून इंदिरा मोठी आईली दिसन तर अजून सांगत जाईन. थोडंसंच बोलन आणि बस येऊन जाईन खोलीवर. इंदिरा आलतो बा मग आता खोलीवर. कल्याणीच्या होती, खोलीवरच होती, जावाजीच होती. आता समजावलं बापा आता तिले. काय म्हणे मग ते? काय नाही, आम्ही हेच म्हटलो तिले का तुले बाई रात्रीच समजावलं होतं, तरी तू त्याच्या संग बोलायला काऊन गेली होती बा? कोणा सांगितलं म्हणे? म्हटलं इंदिरा मोठी आईनं सांगितलं तर हो म्हणे. मग हो असं काय हो म्हणे? नाही आणि कायच्यासाठी बोलत होती म्हणे त्याच्या संग म्हणे? हा पैसे होते म्हणे उधार काही तिच्या इकडे, त्याचे काही तिकीट गिकीट भरली होती म्हणे, पैसे देवाले गेलती बाबा म्हणे. बाकी मी बोलत नाही म्हणे त्याच्या संग म्हणे, अशी म्हणे बा. असं काय पैसे देवाले आलती का ते त्याचे? मग गावात नाही देऊ शकली असती काय? गावातून काय चालला होता काय तो? गावातही आली असती तेव्हा देऊ शकली असती. तिथून खोलीवरून इथं या स्टँडवर येवायची काय गरज होती तिने? हो बोलली मी इंदिरा, मी तशी बोलली तिले. तशी बोलली तर नाही आई म्हणे, लय दिवसाचे होते म्हणे पैसे म्हणे, दिवाळीपासूनचे होते म्हणे, तर म्हणून मग मी त्याला देऊन दिले म्हणे त्याचे पैसे. आता नाही बोलन म्हणे, आता फक्त अभ्यास पाहिजे म्हणे, आणि अभ्यास झाला का घरी येईन म्हणे, मग नोकरीचं पाहिजे म्हणे. नोकरी? कोणती नोकरी करणार आता ते? आता नर्सिंग केलं एवढे येणं तिनं, ऑपरेशन थिएटरचं नर्सिंग केलं ना तिनं, तर घरीच बसून ठेवू का बाई आता तिले? आता नोकरी तर लावूनच द्यावं लागेल ना, तर तेच नोकरी लावून द्यावं लागेल. पाहा लागेल कुठं जिथं जागा निघन तिथं फॉर्म भरून टाका लागेल. हा ते आहे पाहिजे. आणि काही लग्नाचंही पाहिजे मग एखाद्या वर्षानंतर. हो लग्न तर 2 वर्ष नाही म्हणते ते, तेच खुद म्हणते 2 वर्ष नाही करत म्हणते बाबा म्हणते. 2 वर्ष त्याच्या बाद पाहा लागेल लग्नाचं. हो ठीक आहे ना, चांगलं झालं ना तुम्ही समजावलं तर. हा आणि ते चांगलं झालं का मलाच दिसले, कोणाला दिसले नाही, नाही तर बोंबाट झाला असता साऱ्या गावामध्ये. हा मी शांततेने तुम्हाला सांगायला, त्या पार्वतीला सांगितली, तिने म्हणली त्या भावाला समजा, तिने समजावलं असं तिच्या भावाला, तुम्ही तुमच्या पोरीला समजावलं, झालं तिच्या तिथं इस्तू मिटला. हो ते तसंच बरं आहे बापा, बोबाटा झाल्यापेक्षा आपल्या लेकराला समजावून सांगून द्यावा, झालं. दुसऱ्याला कायले बोलायला जावा? हो ना. नाही तर काय, ताडी एका हाताने वाजते काय? हा दोघं जण पळून जाते तर दोघांची गलती राहते. हा हो ना, बरोबर आहे ना. बरं इंदिराबाई, काय सिलेंडर की भेटते का नाही भेटत? कशी बनवून राहिली मग पावभाजी की? भेटलं ना भाऊ, पाहिलं बापा धनंजय ना त्याच्या मित्रापाशी, त्यानं दिलं करून. भेटला, मला तर भेटलाच नाही बाबा, वापस पाठवला. पण धनंजयला म्हटलं तर त्यानं दिलं करून तडजोड, तर भेटला बापा एक आता. ठीक आहे. आता पेट्रोल डिझेल बी महाग झालं म्हणते बा. झालं ना शामराव भाऊ, पेट्रोल बी महाग झालं. काय करतं, सारं महागाईवरच आहे आता. महाग झालं ना. आई काय बोलतो? आई आई खरं बोलून राहिली तू? खरंच? खरं काय? मला विश्वास नाही बसत बा आई. अहो खरं बोलून राहिली मी, खरं बोलून राहिली. येऊन जा उद्या दोघे बहिणी. कांताली घेऊन येजो. आता तिले काही मी अलग फोन नाही करत, तुलेच सांगून देतो. तिले घेऊन येऊन जाजो, आणि ते आपली ते बेबी बाई तिले घेऊन येऊन जाजो. आई पण एवढे आतापर्यंत माहित नाही झालं? हे काही गोष्ट मला पचून नाही राहिली. आई सांगितलं काऊन नाही आतापर्यंत? काऊन नाही सांगितली? एकदम डायरेक्ट फोन करून डायरेक्ट येवाचं आमंत्रणच देऊन राहिली. अहो मी सांगत होती, मी पहिले 2 महिने 3 महिने झाले ना तेव्हाच सांगत होती मी. पण त्या शांतुल्यानं कल्ला केला ना मला. आई सांगू नको म्हणे, 7व्या महिन्यापर्यंत सांगू नको म्हणे कोणालाच म्हणे, डायरेक्ट आपण 7व्या महिन्याचा कार्यक्रम करू तेव्हाच सांगतो म्हणे. तर त्यानं माझं तोंड बांधून ठेवलं होतं, आणि त्याला तिनं भडकवलं असन, तिनं म्हणलं असन ना तसं का सांगू नको म्हणून. म्हणून ते आता तिचंच ऐकून राहिला तो शांतुल्या, आता तिचंच ऐकून राहिला पुरं, जसं ते म्हणते तसंच करते. हो काय सांगायला मना केलं काय? पण आई बाकीचे परखे लोकायले नाही सांगायचं, पण मी काय परकी आहो काय? आणि कांता काय परकी आहो? आम्ही परका आहो काय? आता 7 महिने झाले तरी सांगितलं नाही, मला माहितच नाही. आता तू फोन करून राहिली, सांगून राहिली. 7 महिने होऊन गेले तरी माहित नाही मला. आम्हाला माहित नाही, ती एक गोष्ट अलगच लागते ना आई. असं कसं आता तिचंच ऐकते तो? भुलला काय सगळं? आता 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 साजरी झाली, आता तिचंच ऐकते काय? आता भुलला काय तिची करीने? आता शांतुल्या बी हो, आता मोठा शोभा करते बापा. पहिले ते हेकुडी वागत होती, तर तिला मारझोड करे, तिला हाकलून दिलं, आणि आता मग तिच्या मायाच्या घरी गेली ते तिकून आली आणि चांगली वागायला लागली. तर आता बस, आता ते म्हणन तसं, ते म्हणन घरी राहते, ते म्हणन हे बनवत, हे म्हणन तू आईले बोलावू नको, तर नाहीच बोलावत तो. आता तिचंच ऐकून राहिला आता पुरं. हो काय आई, शांतुले पागल आहे. आता अजून डोक्यावर चढव म्हणा तिले, मग
मग अजून तशीच वागायला लागन ते. आता तिले वाटन का आता झाला माझ्या हातचा मुच्चा, अजून तशीच वागन. मग आता पहिलेचा जसा कडक राहिला तसाच राहीन म्हणा. आता मॅटवानाच्याले आता कायले तिचं ऐकते. हा, ऐकाच्या ठिकाणी ऐका बी लागते, पण एकदमच एवढं बी. हो, पुरं तिचंच ऐकून राहिला आता. बरं ठीक आहे, चाल. उद्याचा ठेवला आहे कार्यक्रम, तर दोघे बहिणी येऊन जा. त्या बेबी बाईले घेऊन येजो. बरं ठीक आहे आई, आम्ही दोघे जण येऊन जातो उद्या. तिकडले येतील ना मग तिची आई, वहिनी, भाऊ, वडील. मग काय तर हो, ते तर पहिलेच आमंत्रण दिलं तिनं. हा, मी आमंत्रण नाही दिली बापा, मी तुला सांगितली नाही. म्हटलं अजून सांगितलं असतं तर कायले सांगितलं. हा, वेळेवर काल रातच्यानं म्हणते ते मले, आई शांताबाईले बी सांगून दे जा. हा, शांतुलाई म्हणते आई सांगून देजो, फोन करून सांगून देजो आणि बोलावून घेजो त्याईले बी. तरी मी तुला फोन करून राहिली बापा. तिकडे तर पहिलेच आमंत्रण गेलं. असं म्हणे का शांतुल्या बी? आणि त्याला काय झालं होतं सांगाले? त्यांना सांगायला पाहिजे होतं. तुले म्हणे का सांगून देजो म्हणून? हो, मले म्हणे सांगून देजो. तरी मी फोन करून तुला सांगून राहिली बापा. तर आता येऊन जा. आता तिचंच ऐकते बापा सगळं. ते म्हणन तसं मी कायले पुढं पुढं होऊ आता. हा, त्यानं म्हणलं फोन कर म्हणून मी केले. नाही म्हणलं असतं तर मी फोनही नाही केला असता तुले. हो, आता कायले तू पुढं पुढं होतं, मग अजून कायले केलं म्हटलंच तर त्यानं. हो ना, बरं येऊन जा दोघे बहिणी. बरं आई ठीक आहे, मी जातो आता कांताच्या घरी, तिला सांगून देतो. हो, जाय आणि गौरीला घेऊन येतो, नाही तर बस येशील एकटीच मुचू. नाही हो आई, घेऊन येईन ना, गौरीला घेऊन येईन, बेबी बाई तिची सून. येतो आम्ही इकडून 10-12 5-7 जणी मस्त. हो, या ठीक आहे. काय होय, काय झालं? एवढी दचकली? काही नाही झालं, ते 7व्या महिन्याचा कार्यक्रम आहे उद्या, तर जावाच आहे घाटलाडकीले माईच्या घरी. तर कांताला सांगून देतो तिले नेवाचा, आणि बेबी बाईले बी घेऊन जाईन. गौरी गी आम्ही सगळ्यात चाललो जाऊ. 7व्या महिन्याचा कार्यक्रम कोणाचा? तू आईच्या घरी कोणाचा कार्यक्रम आहे 7व्या महिन्याचा? कोणाचा राहीन तुम्ही सांगा. माईचा तर 7व्या महिन्याचा कार्यक्रम नसन. हा, मग कोणाचा असन? मला काय माहित बा कोणाचा असन. काही भरोसा नाही, तू आईचा बी असू शकते. काय बोलता हो गोल्याचे बाबा तुम्ही? हाड नाही तुमच्या जिबीले. ह्या वयामध्ये माईच्या 7व्या महिन्याचा कार्यक्रम होईन काय? काहीतरी बोलणं आपलं. शोभाला 7वा महिना आहे, 7 महिने झाले तिले. तिचा कार्यक्रम आहे 7व्या महिन्याचा. असं, शोभाले 7 महिने झाले. मग आज तुला माहित पडलं? आतापर्यंत तू तुला सांगितलं नाही मले. तुला तर माहित असं मग पहिलेपासून, मला तर नाही सांगितलं तुला. मले कुठं माहित? मला आता माहित झालं, आई सांगून राहिली 7व्या महिन्याच्या कार्यक्रमाला ये जा. तेव्हा मला नाही माहित. गेलीच नाही ना मी बी आता कधीची, तर काय माहित होईल मग. हे गोष्ट काय आता फोन करू सांगतीन काय? आता 7व्या महिन्याचा कार्यक्रम राहीन तेव्हा माहित होतेच म्हणत असन, तर सांगितलं आता. तर आता जातो, आता उद्याचा आहे कार्यक्रम. तर उद्याच जाता मग. आता कायले जाता आता एकदम एकाएकी? हो, उद्याच जा लागन. आता पहिले सांगितलं असतं तर आदल्या दिवशी गेलो असतो. आता उद्याच जातो. आता उद्याच सकाळीच निघून जाईल आणि बस. बरं ठीक आहे, चांगलं आहे. आता पोरग झालं पाहिजे तुझ्या भावाले मग, नाही? काही हो, पोरगन पोरगी एकच आहे. ते कोण पाहिलं काय? आता पोरग होईन का पोरगी होईन, जे होईन ते. हो, जे होईन ते तर मान्य करावंच लागेल म्हणा, ते गोष्ट नाही. पण आता पोरगी आहे पहिली, आता पोरग झालं पाहिजे तर जमते मग. हो, पोरग झालं पाहिजे. बरं, आता कांताला सांगून देतो, मी जातो. जाय. अरे शांते, चहा मांडून देते ना, मग जाते. येतो. थांबा जराशे, तिकून येऊन चहा बनवतो. बरं बा, आता वाट पाहा लागेल मग. काल पण आपलं बोलणं अधुरं राहिलं होतं, आणि परवाच्या दिवशी पण अधुरं राहिलं होतं बोलणं. तर म्हणून मग मी आज आली. आज आता लवकर जातो मी घरी. आता घरी म्हणतो माझ्या खोलीवर अजून कोणी पाहून घेईल, नाही तर इंदिरा मोठी आई की पाहून घेईन. अजून येईन तर अजून माझ्या आई बाबाला जाऊन सांगन. काल सांगितलं ते ना माझ्या आई बाबाले जाऊन. मग आज सकाळी आले होते, आई बी आलती बाबा बी आलते. तर बोले म्हणे बोल नको म्हणे त्याच्या संग म्हणे, असे तसे सांगे म्हणे. हो, पार्वतीबाई बी मला समजावे. पार्वतीबाईनंही मला म्हटलं बोलत नको तर जो तिच्या संग म्हणे. कायले बोलत होता म्हणे, माहित आहे म्हणे तिचे बाबा कसे आहे, तुले मारून टाकन म्हणे, तुले गावात नाही ठेवणार, राहू देणार म्हणे. असं तसं पार्वतीबाई बी म्हणे बा. तर मी म्हटलं पार्वतीबाईले, नाही बाई म्हटलं मी बोलत नाही म्हटलं जास्त, म्हटलं तिला काम होतं म्हणून बोललो म्हटलं. आलती म्हटलं तेच, मी नाही गेलतो म्हटलं. हो, सगळ्याचा विरोधच आहे, पण आपलं बोलणं कोणाला आवडत नाही. तर हे पहा पिंकीजी मामा, मी एवढंच म्हणत होते का तुम्ही मला माफ केलं ना त्या गोष्टीसाठी. कोणत्या गोष्टीसाठी? तेच, तुम्हाला भुलूनही जाता का तुम्ही? तेच गोष्ट मी तुम्हाला झापड मारली होती. ते गोष्ट मला यादही नाही, मला ते गोष्ट कल्याणी. आता राहू द्या ना, ते गोष्ट झाली गेली, पार पडली. आता काय तेच ते गोष्ट धरून बसता तुम्ही. मला काही राग नाही आला, काही नाही. ठीक आहे, फक्त एवढं म्हणा तुम्ही
की मी माफ केलं तुला असं म्हणा फक्त. मग डबल बोलणारच नाही तुमच्याशी. डबल बोलणार नाही नाही काय तुम्ही माफ नाही केलं मला? राग आहे तुमच्या मनात माझ्याविषयी नाही? अरे नाही कल्याणी, तसं नाही, राग नाही आहे मनात मा, पण गलती माहीत झाली होती, मला माफ करा तुम्ही. नाही मला माफ करा तुम्ही, माझी गलती होती तुमची नाही. बरं ठीक आहे, माफ केलं. धन्यवाद खरंच पिंकीचे मामा, धन्यवाद. मी निवांत झाली तुम्ही माफ केलं म्हटलं तर. बरं ठीक आहे. त्या गलतीसाठी मला लय पश्चाताप होत होता. माझी मैत्रीण आहे ना ते साधना, ते म्हणे कायले होतो मारलं म्हणे, किती चांगले आहे म्हणे ते म्हणे, फक्त त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या म्हणे त्यापाशी, तर तुला मारायची काय गरज होती असं तसं म्हणे. मग त्या रातभर मला झोप नव्हती लागली. तुम्हाला मारलं होतं त्या रात्री. काही माफी मागतो आणि काही तुम्ही माफ केलं म्हणता असंच वाटे, पण आज म्हणलं तुम्ही माफ केलं. बरं आता शांतच वाटते, आता शांत झालं मन. बरं ठीक आहे. हा चालली मी आता, नाही तर अजून कोणी पाहून घेईन तर अजून बोबाटा करण. अजून येईन माझ्या आई बाबा. आता तर माझ्या बाबा सीधे मारणच मले, कारण लय वेळा समजावलं माझ्या बाबानं मले. बरं जा तुम्ही आता, मी जातो आता गावाकडे, येतो भेटला का. हो ठीक आहे. आता आपलं बोलणं नाही होणार आता, कारण आता नाही बोलणार मी. कोणी आपला विरोधच करते ना, सगळ्याला विरोधच आहे. आपलं बोलणं आवडत नाही कोणाला. तुमच्या पार्वती ताईला बी नाही आवडत आणि आई बाबाला बी नाही आवडत, गावात कोणालाच नाही आवडत आपलं बोलणं. बरं ठीक आहे. आता जातो मी आता. ठीक आहे, बरं ठीक आहे. शांताबाई काय बोलून राहिली तू? 7 महिने वहिनी जा, 7 महिने होऊन गेले तरी आपल्याला माहित नाही. मला माहित नाही, तुला माहित होतं का? मला तर माहित नाही बाबा. नाही ना कांता, मलाही नाही माहित ना. मी असिद्ध चकली तुझ्यासारखी. आईनं मला सांगितलं तेव्हा. माय बाई, इन बिन 2 बहिणी आहो आपण आणि एकटा आपला भाऊ आहे, तर एवढी मोठी गोष्ट आपल्याला माहित नाही. 7 महिने होऊन गेले तरी मग आता काय सांगितलं? डायरेक्ट पैदा झाल्यावरच सांगायला पाहिजे होतं नाही? आईने नाही सांगितलं आपल्याला. आई बी आता त्याच्या संगत झाली, मिळली. आता पहिले खराब होती वहिनी तर आई तुला फोन करे, अशी आहे तशी आहे, अशी करते तशी. आता ती चांगली वागायला लागली, चांगली झाली, तर आता आई आता सोनच करते. आता आई बोलली आता तुले बिन म्हणे बी. आईले मना केलं तर म्हणते तर शांतुल्यानं सांगू नको कोणालेच. 7वा महिना होत वरी कोणाला नको सांगू म्हणे असं म्हटलं म्हणे. तर आईनं नाही सांगितलं. मग शांतुल्यानं मना केलं म्हणते आईले सांगाले. आपल्याला सांगाले, आपल्याला सांगितलं असतं तर काय झालं असतं? आपण काय परख्या हो काय? शांतुलाही बराच आहे. त्याले तिनं शोभानं सांगितलं असं, आता तिथंच ऐकते म्हणते, तो म्हणते जसं ते म्हणते तसंच करते म्हणते आता, अशी म्हणे बाई. हो काय? हो तिनं म्हटलं असं वहिनीनं दादाले कोणाला नको सांगा, आईले सांगून द्या कोणाला सांगायचं नाही म्हणून. तसंही पहिल्यापासून आपला रागच करते ते वहिनी. आता राग नाही करे बाबा. तिच्या दादानं हाकलून दिलं होतं आणि तिच्या माहेरी तिची हेरसांड झाली तर सुधारली होती. आता तिच्या मनात अजून आता कपटीन आता नाही, पण दादाला समजलं पाहिजे आता. हो ना, आता समजलं पाहिजे त्याले. आता अजून तो तिचंच ऐकू तिले अजून डोक्यावर बसवते तो, अजून ते तशीच वागन. मग या आपल्या शांतुला पागल आहे. आता पहिले जसा तिले पायाखाली ठेवे ना तसा पायाखाली ठेवला पाहिजे तिले. आता तिले डोक्यावर बसवते, आता ते म्हणते तसंच करते, अजून ते डोक्यावर बसन. हो ना, पाय बरं असं आहे नाही. बरं मग काहीच आहे तर कार्यक्रम उद्या ऐन वेळेवर सांगितलं काय मग आपल्याला? नाही काही तर 2 दिवस पहिले तर सांगायला पाहिजे होतं. हो ना, वेळेवर सांगितलं. आई बसली म्हणते चुपचाप म्हणते, तर मग शांतुल्यानंच म्हटलं म्हणते आईले काही शांताबाईले कांताला फोन करून दे म्हणून. तर मग आईनं फोन केला. आई म्हणते आता मी कायले पुढं म्हणते, तिथंच ऐकून राहिला म्हणते तो पुढं म्हणते, तर मी कायले सांगायला जाऊ. त्यानं म्हणलं म्हणते आई सांगून दे, तेव्हा सांगितलं म्हणते मग फोन करून. हो काय, चांगलं आहे. आता ते जुनीच गत येणार आहे आपल्या घरी अजून आता नाही. येऊ दे, आपल्याला काय करावं लागते, आपल्याला कोणतं त्याच्या घरी जाऊन खावा लागते नाही. उद्या चाललो जाऊ सकाळी काय चाललो जाऊ उद्या. सकाळी काय म्हणजे काय झोपेतून उठूनच चालतं का? मग काहीचा कार्यक्रम किती वाजताचा, संध्याकाळचा का कधीचा? तशा टायमाला जाऊ आपण. आपल्या टायमावर सांगितलं तर टायमावरच जाऊ आपण. आता उद्या म्हणे बापा उद्या 11 वाजता करते का 2 वाजता करते, तर जाऊ आपण 11 वाजेपर्यंत नाही. 11 वाजेपर्यंत म्हणतो. हो ठीक आहे, 11 वाजेपर्यंत म्हणजे घरून निघू 11 वाजेपर्यंत. नाही हो कांता, 10 वाजता निघून जाऊ घरून तर 12 वाजता तरी तिथं. ठीक आहे, चला मग ठीक आहे. उद्या शोभाचा 7वा महिन्याचा कार्यक्रम. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा.